नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या शिकामध्ये। तर आज आपला विषय आहे गणितातील अत्यंत महत्त्वाचा विषय। म्हणजे हा जरी जॉमेट्रीचा पार्ट जरी वेगळा असला, गणितापेक्षा जरी वेगळा असला, पण आपण परीक्षेचा जर आपण अभ्यास केला तर परीक्षा दृष्टिकोनातून आपण त्याला गणितामध्येच कन्सिडर करू। म्हणजे जे गणिताचे जे काही 25 मार्काचं गणित असतं, त्या 25 मार्कामध्ये हा जॉमेट्रीचा जो विषय आहे, म्हणजे भूमितीचा जो विषय आहे, हा विषय येताना दिसतो विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे याला पण बघणं खूप गरजेचं आहे। आणि हा बघणं का गरजेचं आहे, कारण की काही काही एक्झामला असं दिसलं की या ठराविक टॉपिकवरचे 5 ते 6 क्वेश्चन येताना दिसतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। आणि नॉर्मली 1-2 क्वेश्चन येतातच, पण कधी कधी जर पेपर सेटरला वाटलं की जॉमेट्रीवर क्वेश्चन द्यायचे तर तो कधी कधी 5, 6, 7, 8 किती पण देऊ शकतो। त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ठरतो आणि या टॉपिकचा अभ्यास करणं आपल्यासाठी क्रमप्राप्त ठरतं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। चला वेळ न घालवता आपण विषयाला हात घालूयात। तर बघा, जॉमेट्रीचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये काय असतं, फॉर्म्युलेज असतात आणि काही ठराविक गोष्टी आणि काही कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करूयात। सुरुवातीला मी जे काही कन्सेप्ट आहे, सगळ्या जे काही डायग्राम्स आहेत, ठीक आहे, जे काही आकृत्या आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्याबद्दलचं सगळं क्षेत्रफळाचं झालं किंवा घनफळाचं झालं किंवा त्याची परिमिती झाली, या सगळ्या गोष्टींची माहिती, ठीक आहे, आपण आता ठराविक या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे काही जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन इथं घेणार आहोत, ठीक आहे। आता हा टॉपिक खूप मोठा असल्यामुळे आपले व्हिडिओ खूप लांब चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते पण तुम्ही तयारी ठेवा। चला वेळ न घालवता आपण विषयाकडे बघूयात। चला तर बघा, त्रिकोण, ठीक आहे। त्रिकोणाचा जर विचार केला तर त्रिकोणामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। सगळ्यांना माहित आहे त्रिकोण कसा असतो, सगळ्यांना माहित आहे त्रिकोण या पद्धतीचा असतो, या पद्धतीचा त्रिकोण असतो, या पद्धतीचा त्रिकोण असतो किंवा या पद्धतीचा त्रिकोण असतो। कसा पण त्रिकोण राहू शकतो। मग त्रिकोणाचं बेसिक काय की त्रिकोणाला काय असतात, 3 बाजू असतात आणि ते एकमेकांना जोडलेल्या असतात। आणि त्रिकोणामध्ये जे काही अंश असतील त्या सगळ्या अंशाची बेरीज किती असते विद्यार्थी मित्रांनो, तर त्या सगळ्या त्रिकोणाच्या सगळ्या तिन्ही कोणांच्या अंशाची बेरीज किती असते, तर ती असते 180 डिग्री। ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। कळलं? त्रिकोण म्हणजे साधारण काय, 3 बाजू असलेला एखादी आकृती आणि त्या बाजू ज्या आहेत त्या सगळ्या एकमेकांना जोडून असतात विद्यार्थी मित्रांनो। बघा, जसं आता 3 बाजू आहेत, याला त्रिकोण म्हणणार का आपण? म्हणणार नाही, ठीक आहे। या 3 बाजू आहेत विद्यार्थी मित्रांनो, याला त्रिकोण म्हणणार का? म्हणणार नाही। जेव्हा या 3 बाजू एकमेकांना जोडलेल्या असतील अशा पद्धतीनं, तेव्हा त्याला काय म्हणू आपण? तेव्हा त्याला म्हणू त्रिकोण। आणि जेव्हा या बाजू जोडणार आणि त्यामध्ये काय असणार, हे कोण असणार, हा पहिला कोण, हा दुसरा कोण आणि हा तिसरा कोण, ठीक आहे। जर मी याला म्हटलं एक्स, याला म्हटलं वाय आणि याला म्हटलं झेड, तर हे जे 3 कोण आहेत, या 3 कोणाने मिळून हा आपला इथं त्रिकोण बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आपल्या पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की या पहिल्या कोणाची आणि दुसऱ्या कोणाची आणि तिसऱ्या कोणाची बेरीज किती होणार विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180 डिग्री इतकं त्याचं मापन ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजेच याचा अर्थ काय निघतो की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 म्हणजे 180च असते, त्यापेक्षा जास्त असत नाही किंवा त्यापेक्षा कमी असत नाही विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। कळलं सगळ्यांना? चला, ठीक आहे, कळलं सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो। आता दुसरा पॉईंट काय म्हणतो की त्रिकोणाचे केंद्र कोन दुभाजकाद्वारे निश्चित केले जाते। म्हणजेच त्रिकोणाचा केंद्र कोन म्हणजे कोणता कोण ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो? हा बघा, हा जसा मी त्रिकोण काढला इथं, ठीक आहे, या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये काय आहे, हा दुभाजक आहे, अशा पद्धतीनं दुभाजक बनला आहे। आणि हा जो कोन होईल हा तयार, हा कोन काय होणार आहे, हा कोन ठरणार आहे आपला केंद्र कोन, ठीक आहे। तर या केंद्र कोनाचं जे काही माप असणार आहे ते काय होईल, या दुभाजकाद्वारे त्याचं पण ते बायसेक्शन नुसार याचं कोन जेवढं असेल त्याचंच तेवढं कोन होईल। म्हणजे एखादा पूर्ण कोन जो होता त्याला अर्ध्या भागामध्ये या दुभाजकाद्वारे डिवाइड केले जाते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। कळलं? आता बघा, याचे काही प्रकार असतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। पण महत्त्वाचे प्रकार कोणकोणत्या त्रिकोणाचे ते आपण जाणून घेऊयात। बघा, आता
कोणानुसार आपल्याला त्या आपल्या त्रिकोणाचे प्रकार आपल्याला पाडता येतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे त्याच्या कोणावरून आपण कोणता तो त्रिकोण ठरतो हे आपल्याला शोधता येतं. तर बघा, काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय, काटकोन का म्हणतो, सगळ्यांना माहित आहे. काटकोन म्हणजे किती अंशाचा कोन असतो, तर काटकोन म्हणजेच बरोबर 90 अंशाचा कोन असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर बघा एखाद्या त्रिकोणाला, बघा आता हा मी एक त्रिकोण काढला. ठीक आहे, या त्रिकोणाचा जो केंद्रकोन आहे, केंद्रकोन तो जर 90 अंशाचा असेल, ठीक आहे, बाकी कोण किती अंशाचा हे गरजेचं नाही, पण त्याचा एक कोन केंद्रकोन हा 90 अंशाचा असेल तर अशा पद्धतीच्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहोत, तर अशा पद्धतीच्या त्रिकोणाला आपण राईट अँगल ट्रायंगल किंवा काटकोन त्रिकोण हे म्हणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कळलं, म्हणजे काटकोन त्रिकोणाची कन्सेप्ट काय होती ही सगळ्यांना कळली. ठीक आहे, कोनावरून आपण हे त्रिकोण फाइंड करतो. ठीक आहे, आता दुसरा आहे लघुकोन त्रिकोण. ठीक आहे, आता लघुकोन त्रिकोण म्हणजे काय, बघा 90 अंशाचा जर कोन असला तर त्याला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण. आणि लघुकोन त्रिकोणामध्ये काय असणार आहे, जो काय केंद्रस्थानी आपला कोन असणार आहे, ठीक आहे, तो कोन 90 अंशापेक्षा जर लहान असेल, ठीक आहे, 90 अंशापेक्षा काय असणार आहे, तो लहान असणार आहे. जर मी याला x मानलं तर तो 90 अंशापेक्षा लहान असणार आहे. तशा पद्धतीच्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तर तशा पद्धतीच्या त्रिकोणाला आपण लघुकोन त्रिकोण म्हणणार आहोत. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. बघा आता तिसरी पद्धत विशाल कोन त्रिकोण. आता बघा आपण अगोदर 90 अंशाच्या जे काय लहान होते ते कोन घेतले, आपण बरोबर 90 अंशाचा कोन आपण फाइंड केला. आता कोणता राहिला, 90 अंशाच्या वरचे जे काय कोन आहेत त्यांच्यासाठी आपण कन्सेप्ट बघूयात. तर बघा जो काही केंद्रस्थानी कोन आहे, जसा आम्ही हा कोन घेतला, ठीक आहे, हा कोन 90 अंशापेक्षा जर आपल्याला जास्त असलेला आपल्याला दिसतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, माफ करा, 90 अंशापेक्षा हा ठराविक कोन हा एक्स कोन 90 अंशापेक्षा जास्त दिसतो. त्यामुळे हा कोणता त्रिकोण ठरतो, तर हा ठरतो विशाल कोन त्रिकोण. कारण की केंद्रस्थानी जो असलेला आपला कोन आहे तो 90 अंशापेक्षा जास्त आहे. 90 अंशापेक्षा जास्त असलेला कोणाला आपण विशाल कोन म्हणतो. आणि त्या विशाल कोनापासून बनलेल्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार, तर आपण त्याला म्हणणार विशाल कोन त्रिकोण. ठीक आहे, कळलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण कोनांवरून त्रिकोण कोणत्या पद्धतीने फाइंड करू हे सगळ्यांना कळलं असेल. म्हणजे कोणता आहे, आपण कोणावरून कोणकोणते फाइंड केले बघा. बरोबर 90 अंशाचा जर कोन असेल तर त्याला काय म्हटलं, काटकोन त्रिकोण म्हटलं. 90 अंशापेक्षा जर कमी असेल तर त्याला काय म्हटलं, त्याला म्हटलं आपण लघुकोन त्रिकोण म्हटलं. आणि 90 अंशापेक्षा जर जास्त असेल तर त्याला काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला म्हटलं आपण विशाल कोन त्रिकोण. ठीक आहे, कळलं सगळ्यांना, कन्सेप्ट कळली असेल. चला आता पुढचा पॉइंट बघून घेऊयात. बघा आता बघा हे जे काय आपण फाइंड केलं हे सगळं कशावरून फाइंड केलं, आपण कोनांवरून फाइंड केलं. आता काय बाजूंवरून आपल्याला त्रिकोणाचे प्रकार कशा पद्धतीने पडतात आता हे बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा आता बघा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असताना, म्हणजे एक ठराविक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाची ही पण बाजू समान आहे, ही पण बाजू समान आहे आणि ही पण बाजू समान आहे. म्हणजे जर ही x असेल तर ही पण x असणार आणि ही पण x असणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर म्हणजे त्रिकोणाच्या जर तिन्ही बाजू समान असतील तर अशा पद्धतीच्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहोत, तर अशा पद्धतीच्या त्रिकोणाला आपण म्हणणार आहोत समभुज त्रिकोण. म्हणजे ज्याच्या सगळ्या भुजा समान आहेत तशा पद्धतीच्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहोत, तशा पद्धतीच्या त्रिकोणाला आपण म्हणणार आहोत समभुज त्रिकोण. कळलं सगळ्यांना. आणि अशा पद्धतीच्या त्रिकोणाची अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की यांचे जे काही कोन असतात विद्यार्थी मित्रांनो ते पण सगळ्यांचे सारखेच असतात आणि ते असतात 60 डिग्रीचे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, कळलं. म्हणजे आपल्या समभुज त्रिकोण मध्ये कोणत्या दोन कन्सेप्ट आपल्याला कळल्या, की त्याच्या तिन्ही बाजू या समान असतात आणि त्याच पद्धतीनं त्याचे तिन्ही कोन पण समान असतात. ठीक आहे, कळलं. चला आता पुढचा बघूयात. पुढचा त्रिकोणाचा प्रकार आहे तर समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, नावामध्येच सगळं दिलेलं आहे, वेगळं काय आहे काय यामध्ये, काही वेगळं नाही, नावामध्ये सगळं दिलं आहे. समद्विभुज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू या समान असतात आणि तिसरी बाजू ही वेगळी असते त्या पद्धतीच्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार, तर त्या पद्धतीच्या त्रिकोणाला आपण म्हणणार समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू ह्या समान आहेत आणि ही बाजू ही वेगळी आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग दोन बाजू जर समान असणाऱ्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहोत, तर दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. आता यामध्ये कोणाचं जे काही कन्सेप्ट पहिल्यामध्ये लागलं होतं ते लागणार नाही. म्हणजे कोण काय असणार आहेत, हा जो केंद्रस्थानी असलेला कोण आहे तो काही पण असू शकतो.
मात्र त्याच्या बाजूचे जे दोन कोन असणार आहेत, ठीक आहे, म्हणजे ज्या समान भुजा आहेत त्यांच्या अपोजिटचे जे दोन कोन असणार आहेत, जसं मी याला एक्स म्हणतो आणि याला वाय म्हणतो, तर हे दोन्ही कोन काय असणार विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीच्या त्रिकोणामध्ये, तर एक्स आणि वाय हे दोन्ही काय असणार आहेत तर समान असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे कोन एक्स बरोबर कोन वाय असं त्यामधून आपल्याला ही गोष्ट कळते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे समद्विभुज त्रिकोणामध्ये काय कळलं आपल्याला, त्याच्या दोन बाजू समान असतात आणि दोन अँगल हे समान असतात, ठीक आहे, कळलं. आणि ते दोन अँगल कोणते समान असतात, ज्या दोन बाजू सारख्या आहेत त्यांच्या अपोजिटचे जे काही अँगल असतील ते समान असतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, कळलं सगळ्यांना, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण समभुज त्रिकोण बघितलं, त्यानंतर आपण समद्विभुज त्रिकोण बघितलं. आता तिसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार असा आहे की विषमभुज त्रिकोण. आता नावामध्ये सगळं दडलेलं आहे. विषमभुज त्रिकोण म्हणजे असा एक त्रिकोण ज्यांच्या तिन्ही बाजू काय असतील, तिन्ही बाजू वेगळ्या असतील विद्यार्थी मित्रांनो. बघा आता हा जसा मी एक त्रिकोण काढला, ठीक आहे, हा त्रिकोण काढला तर ही एक एक्स बाजू आहे, ही एक वाय बाजू आहे आणि ही एक झेड बाजू आहे, ठीक आहे. या तिन्ही बाजूचा जर तुम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर या तिन्ही बाजू कशा आहेत, समान नाहीत, वेगवेगळे आहेत, ठीक आहे. म्हणजे जर एक्स त्यालाच आपण म्हणतो विषमभुज त्रिकोण, आणि या अशा पद्धतीच्या त्रिकोणामध्ये जे काही अँगल पण असणार आहेत ते पण अँगल काय असणार आहेत, तर ते पण अँगल सगळे वेगवेगळे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे बघा आता तिन्ही कन्सेप्ट मी एकदा तुमचा रिवाइज करून घेतो. आपण अंशावरून त्रिकोण फाइंड केला. अंशावरून कशा पद्धतीनं त्रिकोण फाइंड केला विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा केंद्रस्थानचा कोन हा 90 अंशाचा असेल त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. 90 अंशापेक्षा लहान असेल त्याला काय म्हणतो, लघुकोन त्रिकोण म्हणतो. आणि 90 अंशापेक्षा जर जास्त असेल तर त्याला काय म्हणतो, विशालकोन त्रिकोण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण कोनांवरून जसे आपण त्रिकोण काढले, आता काय करणार आपण बाजूवरून पण त्रिकोण काढले. बाजूमध्ये काय घेतलं, ज्याच्या तिन्ही बाजू समान होत्या त्याला काय म्हटलं आपण, समभुज त्रिकोण. त्यांची त्या तिन्ही बाजू समान होत्या आणि तिन्ही अँगल पण जे होते ते समान होते. म्हणजे त्याचे तिन्ही अँगल काय होणार, 60-60-60 180 डिग्रीचा पूर्ण आपला त्रिकोण असतो, तुम्हाला माहित आहे. म्हणजे समभुज त्रिकोणाचे जे काय अँगल असतील ते किती असणार आहेत, 60 आणि 60च असणार आहेत, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे आपण समद्विभुज त्रिकोण बघितला. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, ज्याच्या दोन बाजू समान आहेत त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतो. आणि त्याचे ते दोन्ही अँगल आहेत, म्हणजे जसं त्यांच्या बाजूच्या अपोजिटचे ते दोन्ही जे अँगल आहेत ते काय असणार आहेत, समान असणार विद्यार्थी मित्रांनो. आणि तिसरा जो आपण बघितला विषमभुज त्रिकोण, या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कळलं सगळ्यांना, ठीक आहे. चला, कळलं असेल तर कमेंट करा. चला आता पुढचं पॉईंट बघूयात. आता ही झाली सगळी त्रिकोणाबद्दलची बेसिक माहिती, ठीक आहे, कळलं सगळ्यांना. आता बघा, आता परिमिती म्हणजे काय. आता परिमिती म्हणजे बघा, आता जसं मी हा त्रिकोण काढला, ठीक आहे, या त्रिकोणाचं मधलं ही जी रेष आहे, जी काय आउटलाईन आहे विद्यार्थी मित्रांनो, याची पूर्ण असणारे माप म्हणजे याची पूर्ण लेंथ म्हणजेच या त्रिकोणाची परिमिती होईल विद्यार्थी मित्रांनो. बघा मी जे काय काढत आहे त्याची जी काय पूर्ण लेंथ होईल, म्हणजे जसं मी या पॉईंटवरून चालू केलं, इथून मी मोजायला सुरुवात केली, तर त्याच पॉईंटवर येतपर्यंत जी काय लेंथ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला काय म्हणू आपण, तर त्याला म्हणू आपण परिमिती. हे परिमिती सगळ्या गोष्टींसाठी लागू ठरते. म्हणजे या त्रिकोणासाठी आपण या पद्धतीने बघू, सर्कलसाठी पण त्या पद्धतीने बघायची आहे, चौकोनासाठी पण त्या पद्धतीने बघायची आहे. सगळ्या जे काही आकृती असणार त्यांच्यासाठी, आपल्या बंदिस्त आकृत्यांसाठी ही परिमिती कशी होणार आहे, ज्या बिंदूपासून आपण चालू केलं आणि त्याचं पूर्ण आपण जी चक्कर मारल्यानंतर त्या बिंदूपर्यंत आलो तर जी काही लेंथ होईल त्या लेंथला म्हणतात परिमिती, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. बघा आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. म्हणजेच काय होणार, आता तुम्हाला सांगितलं त्रिकोणाला 3 बाजू आहेत, इथून मी चालू केलं, ही एक बाजू झाली, ही 2 बाजू झाली आणि इथपर्यंत काय होईल, तिसरी बाजू झाली. मग काय होईल, अर्थ तोच निघतो की ती त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. मग काय होईल, जर मी हा त्रिकोण घेतला विद्यार्थ्यांनो, ठीक आहे, याची एक बाजू ए आहे, दुसरी बाजू बी आहे आणि तिसरी बाजू सी आहे, तर त्याची परिमिती काय होणार, परिमितीला एस असंही लिहितात, सॉरी एस म्हणतो, परिमितीला पेरिमीटर, ठीक आहे, असंही लिहितात, त्यालाच मी पी लिहितो. म्हणजेच काय होईल, ए प्लस बी प्लस सी, म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज, तिन्ही बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजेच परिमिती इथं होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं सगळ्यांना. चला, तर या परिमितीवरून पण
आपल्याला जे काही क्षेत्रफळ असेल त्रिकोणाचं हे फाइंड करता येतं. आता क्षेत्रफळाचा कन्सेप्ट आपण समोर बघणारच आहोत, पण इथं आलेला आहे तर एकदा मी तुम्हाला सांगून देतो. आता क्षेत्रफळ म्हणजे काय, आता हा जसा त्रिकोण आहे याचे जे काही पूर्ण भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये येणारा सगळं जे काही भाग आहे, ठीक आहे, हा सगळा जो काही भाग आहे त्रिकोणाचा आतला, ठीक आहे, त्याचं सगळ्याचं मापन म्हणजेच काय होतं, क्षेत्रफळ होतं विद्यार्थी मित्रांनो. क्षेत्रफळ स्क्वेअर मीटर मध्ये येतं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. क्षेत्रफळ ज्यावेळेस शिकवीन त्यावेळेस तुमचं डिटेलमध्ये मी घेणारच आहे, पण ही गोष्ट आता इथं सध्यापुरता लक्षात ठेवा की तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे काय होते, आपली परिमिती होते. त्याला आपण पी पेरीमीटर म्हणून पीचा आपण दिलं होतं, पी म्हणजेच ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे, हे आपल्याला कळलं आहे. तर हा हिरोज नावाचा जो काही सायंटिस्ट होता, सायंटिस्ट म्हणतो मी, गणितज्ञ होता, त्यांनी हा सूत्र आपल्या समोर मांडला विद्यार्थी मित्रांनो. तो सूत्र कोणत्या पद्धतीचा आहे, म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर जे काही सांगितलं आहे ते. पण त्या अगोदर, ते बघण्या अगोदर आपल्याला पेरीमीटर तर कळलं, मग आपल्याला घ्यायचं आहे सेमी पेरीमीटर. आपण त्याला एस म्हणून दर्शवतो. आता सेमी पेरीमीटर म्हणजे काय, परिमितीच्या अर्धा भाग म्हणजे सेमी पेरीमीटर. ठीक आहे, कळलं. म्हणजे परिमिती होती आपली ए प्लस बी प्लस सी, त्याचा अर्धा भाग म्हणजे डिवायडेड बाय 2, यालाच म्हणतात आपण सेमी पेरीमीटर म्हणजेच अर्ध परिमिती. ठीक आहे, परिमिती म्हणजे ए प्लस बी प्लस सी आणि अर्ध परिमिती म्हणजे त्याला 2 ने डिवाइड केलं तर त्याची अर्ध परिमिती निघणार. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. चला, तर हा हिरो जो काही गणितज्ञ होता त्यांना आपल्या समोर एक सूत्र मांडला. तर तो सूत्र अशा पद्धतीचं आहे की बघा, आपण अगोदर अर्ध परिमिती काढली, तर त्या अर्ध परिमिती काढल्यानंतर त्याला घ्यायचं एक स्क्वेअर रूट मध्ये. ठीक आहे, एस, मग जे काय आपली पहिली बाजू होती त्याची वजा करायची अर्ध परिमितीमधून, मग त्याचा अजून गुणाकार करायचा, दुसऱ्या बाजू अर्ध परिमितीमधून दुसरी बाजू वजा करायची आणि त्याचा गुणाकार अर्ध परिमितीमधून तिसऱ्या बाजूशी करायचा, आणि हा जो काय उत्तर निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते निघणार आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. अशा पद्धतीनं या हिरोजनं आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं. हा कन्सेप्ट इतका महत्वाचा नव्हता, पण इथं आलं त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. क्षेत्रफळ आपण चांगल्या पद्धतीनं पुढे बघणारच आहोत. चला, आता त्रिकोणाबद्दलची सगळी माहिती तुम्हाला कळली असेल. ठीक आहे, त्याचं जे काही राहिलेला भाग आहे म्हणजे क्षेत्रफळाचा भाग आहे तो आपण नंतर बघणारच आहोत, पण जितकं मी सांगितलं तेवढं तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, कळलं असेल मी गृहीत धरतो, आणि आपण पुढच्या आकृतीकडे आपण बघणार आहोत. तर पुढची आकृती आहे विद्यार्थ्यांनो इथं वर्तुळ. ठीक आहे, तर वर्तुळाचा विचार केला तर वर्तुळ म्हणजे काय. ठीक आहे, या बघा, मी केंद्रस्थानी काय केलं, खिळा ठोकला. ठीक आहे, आणि तिथं केंद्रापासून एक ठराविक आर या मापनाचा मी एक धागा घेतला आणि त्याच्या शेवटी एक पेन असं ठेवलं, आणि तो पेनाने पूर्ण सरळ ठेवून मी पूर्ण त्याचं एक वर्तुळ आपण अशा पद्धतीने काढून घेतला. अशा पद्धतीने हा वर्तुळ तयार होत असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता हा जो केंद्र आहे आणि हे जे अंतर आहे ते कोणत्याही बाजूला कसे घ्या, हे अंतर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे अंतर नेहमी आणि नेहमी समान म्हणजे समानच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघा, जे आर म्हणून आपण जे काय अंतर दाखवलं होतं त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात त्रिज्या, त्या वर्तुळाची त्रिज्या. ठीक आहे, त्यालाच म्हणतात रेडियस. जे आर म्हणून दाखवलं त्याला म्हणतात रेडियस, म्हणजेच त्याला आपण म्हणतो वर्तुळाची त्रिज्या. ठीक आहे, आता बघा, वर्तुळात आता जीवा म्हणजे काय. आता जसं हा काही वर्तुळ आहे, हा जो ठराविक वर्तुळ आहे, याच्या 2 बिंदूला टच करून जाणारी एक रेषा. बघा, अशा पद्धतीनं हा भागापासून या भागापर्यंत किंवा या भागापासून या भागापर्यंत जे काय अंतर असतं त्या अंतराला आपण म्हणतो जिव्हा. ठीक आहे, हे कोणत्याही पद्धतीचं राहू शकतं. ठीक आहे, त्या 2 बिंदूपर्यंत पासूनची जी काही रेष असते वर्तुळामधील त्या रेषेला आपण म्हणतो जिव्हा. तर या जिव्हामध्ये जी सगळ्यात मोठी जिव्हा असते, सगळ्यात मोठी जिव्हा कोणती असणार आहे, जी जिव्हा त्या वर्तुळाचे 2 भागात विभाजन करते. म्हणजे बघा, आता जशी ही मधातून एक रेष गेली आहे. ठीक आहे, ही मधातून रेष गेली आहे आणि या भाग आणि हा भाग, हे दोन्ही भाग एकदम बरोबर डिवाइड केले आहेत. त्या रेषेला काय म्हणतात, तर त्या रेषेला म्हणतात व्यास. म्हणजे ती वर्तुळातील सगळ्यात मोठी जिव्हा असते विद्यार्थी मित्रांनो. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्या असंख्य जिव्हा आपण इथं काढू शकतो, ज्याला आपण व्यास म्हणतो, म्हणजेच आपण डायमीटर म्हणतो. आणि अजून एक पुन्हा एक ठराविक महत्वाची गोष्ट अशी, ही जे काही ठराविक जिव्हा असते, ज्याला आपण डायमीटर म्हटलं आहे, व्यास म्हटलं आहे, सगळ्यात मोठी जिव्हा, तर तो व्यास आहे
तो काय असतो, दरवेळेस केंद्रातून, जो केंद्र असतो वर्तुळाचं, त्या केंद्राच्या थ्रूच आपण तो पास होताना दिसतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि त्याचं जे वर्तुळाचं जे डिव्हिजन आहे, जे दोन भागात तो जो काही व्यास आहे तो विभागताना दिसतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कळलं सगळ्यांना, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा वर्तुळाचा कन्सेप्ट होता. म्हणजेच आता जो काही डायमीटर आहे, ज्याला आपण व्यास म्हणतो, म्हणजेच डायमीटर म्हणजेच व्यास म्हणजेच सगळ्यात मोठी जिव्हा, ठीक आहे, बरोबर 2 इंटू त्रिज्या. आता त्रिज्या तुम्हाला सांगितलं मी, त्रिज्या तुम्हाला एक्सप्लेन केला आहे. हे आर म्हणजे त्रिज्या कशा पद्धतीने आपण काढलं ते एक्सप्लेन केलं आहे, ठीक आहे. तर आपण काय म्हटलं, हा जो काही व्यास आहे तो वर्तुळाच्या केंद्रस्थानी जाणार आणि त्याचं विभाजन करणार आहे. तर ते विभाजन जे आहे ते काय असणार आहे, मध्यातून एका केंद्रातून, वर्तुळाच्या केंद्रातून जाणार आहे आणि अशा पद्धतीने जाईल की ज्या दोन त्रिज्या असणार आहेत, म्हणजे ज्या दोन त्रिज्या मिळून तो व्यास बनेल, अशा पद्धतीनं तो व्यासाची कन्सेप्ट इथं दिसते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. म्हणूनच आपण व्यास म्हणजेच दोन त्रिज्या, म्हणजे हे आर आणि हे आर, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपला व्यास तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. कशा पद्धतीनं काढायचं, हा जरी काढाल तरी पण हा आर होईल आणि हा आर होईल, तर दोघांचं मिळून एक व्यास तयार होईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. अशा पद्धतीनं आपण जे काही बेसिक होतं वर्तुळाचं इथं सगळं जाणून घेतलं विद्यार्थी मित्रांनो. कळलं सगळ्यांना, अपेक्षा करू तुम्हाला सगळं कळलं असेल, ठीक आहे. आता कन्सेप्ट आहे क्षेत्रफळाचं, ठीक आहे. आता आपण क्षेत्रफळ म्हणजे कशाचं, याचंच वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण जाणून घेऊयात. बघा आता वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर ते किती आहे, पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. आता पाय म्हणजे काय, पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे. पायची व्हॅल्यू एकतर 22/7 असतं किंवा त्याला 3.14 पण म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आता ज्या आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना जी व्हॅल्यू महत्वाची वाटेल, जी व्हॅल्यू घ्यायची आहे किंवा क्वेश्चन मध्ये पण दिली असते की ही व्हॅल्यू घ्यायची म्हणून, त्या पद्धतीनं आपण ती व्हॅल्यू पुट करायची, ठीक आहे. अशा पद्धतीनं हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ, ते काय असतं, पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. आता त्याचं परिघ म्हणजे काय, म्हणजे आपण परिमिती, ठीक आहे, आपण ज्या पद्धतीने परिमिती काढली होती त्याच पद्धतीनं ते परिघ निघणार आहे. परिघ म्हणजेच काय, हे वर्तुळाचं जे काय आउटलाईन आहे या बिंदूपासून चालू झालेली आणि पूर्ण शेवटपर्यंत येणारं येथपर्यंत जे काही लेंथ आहे त्याला म्हणतो परिघ, आणि ते परिघ असतं 2πr असतं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कळलं. आता आर म्हणजे त्रिज्या तुम्हाला माहितच आहे, व्यास तर तुम्हाला माहित आहे, डायमीटर त्यालाच आपण 2r म्हणतो, ठीक आहे. म्हणजे दोन त्रिज्या मिळून जेवढी लेंथ असते तेवढी असते त्या व्यासाची आपली लेंथ, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. आता त्याच पद्धतीनं अर्ध वर्तुळासाठी सांगितलं आहे. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर असेल तर अर्ध वर्तुळाचं काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. परिमिती जर याची आपल्या अर्धवर्तुळाची किती असणार आहे, तर आपण का 2πr डिवाइड बाय 2 करणार का विद्यार्थी मित्रांनो, करणार नाही. का करणार नाही, कारण जे काही आउटलाईन असते त्याची लेंथ म्हणजेच त्याचं परिमिती म्हणजेच त्याचा परिघ, ठीक आहे. तर या ठराविक आकृतीमध्ये जर विचार केला तर बघा हा पूर्ण इथपासून इथपर्यंत हा अर्धवर्तुळ झालेला आहे. त्याला काय करतो मी, आता वर्तुळाचं 2πr होतं, तर हा जो इतका भाग होता, म्हणजे जसं बघा मी ह्या निळ्या याच्यानं दाखवतो याला, हा इतका भाग होता त्याला मी 2 ने डिवाइड केलं, ठीक आहे. पूर्ण भागाचा अर्ध भाग केलं तर तो काय येणार आहे, पायार येणार आहे. म्हणजे ह्या निळ्या भागाचा तेवढं परिमिती झाली. मग आता राहिलेला भाग कोणता, तर मी हा हिरवा भाग दाखवतो, तर हा भाग राहिला विद्यार्थी मित्रांनो जुम बाकी. मग त्याचं पण आपल्याला ऍडिशन करावं लागेल, ती पण लेंथ घ्यावं लागेल, तेव्हा जाऊन त्याची परिमिती आपल्याला कळेल. तर ती लेंथ काय होणार आहे, डायमीटरची लेंथ म्हणजेच 2r. अशा पद्धतीनं आपल्याला अर्धवर्तुळाची परिमिती कळली. अर्धवर्तुळाची परिमिती काय आहे, तर पाय आर प्लस 2r, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. चला, हे झालं सगळं बेसिक कशाबद्दल, त्रिकोणाबद्दल आणि वर्तुळाबद्दल, ठीक आहे. आता पुढे बघून घेऊयात. आता कोनांची कन्सेप्ट आहे, ते कोनांची कन्सेप्ट एकदा बघून घ्यायची आहे, ठीक आहे. आता मी इतक्या डिटेलमध्ये का सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कारण या ठराविक कन्सेप्टवरून काही बेसिक गोष्टीवरून पण क्वेश्चन आले आहेत. या बेसिक गोष्टीवरून जर क्वेश्चन आले तर ते आपले चुकायला नाही पाहिजे, म्हणून मी हे सगळं एकदम डिटेलमध्ये घेतो विद्यार्थी मित्रांनो. बघा आता रेषीय जोडीमधील कोन, ठीक आहे.
आता रेषीय जोडीमधील कोन त्यालाच म्हणतो आपण सप्लिमेंटरी अँगल. हे जे काही सप्लिमेंटरी अँगल असतात ते कशा पद्धतीने असतात बघा. हा एक्स प्लस वाय म्हणजे एका रेषेमधील कोन, त्याला कोणत्याही पद्धतीने तुम्ही एक रेषा द्या, मधात हे करा, त्याला त्या कोनाला डिवाइड करा, त्याचे जे काही दोन्ही कोन तयार होणार आहेत म्हणजे जसं एक्स आणि वाय ते कोणत्याही पद्धतीने असो, ते एक्स वायची जी काही बेरीज असणार आहे, जे काही माप असणार आहे ते असणार आहे 180 डिग्री. ठीक आहे. एका सरळ रेषेचं पूर्ण माप किती असतं 180 डिग्री. मग त्याला कोणत्याही पद्धतीने तुम्ही डिवाइड करा ना, त्या एका ठराविक पॉईंटवर कोणत्या पद्धतीने डिवाइड करा. मग येणारे जे काही दोन कोन असणार आहेत ते दोन कोन कसे असतील, त्यांची दोघांची बेरीज किती असणार आहे, तर त्यांची दोघांची बेरीज 180 डिग्री असणार आहे. अशा पद्धतीनं आपलं रेषीय जोडीतील कोन झाले विद्यार्थी मित्रांनो. त्याच पद्धतीनं कोटी कोन. ठीक आहे. म्हणजे काटकोनाला दोन कोणामध्ये डिवाइड करणं. मग काटकोनाला दोन कोणामध्ये डिवाइड करणं म्हणजेच कोटी कोन. मग ते कोन कोणत्याही पद्धतीचे असो, त्याचं माप किती असो, पण त्यांच्या दोघांच्या मापांची बेरीज किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर दोघांच्या मापांची बेरीज आपली होणार आहे 90 डिग्री. यालाच आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल पण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल रेषीय जोडीतील कोन आणि कोटी कोन म्हणजेच आपलं कॉम्प्लिमेंटरी अँगल, हे तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि चला पुढं बघूया. जर तुम्हाला कळत नसेल विद्यार्थी मित्रांनो पुन्हा बघा आणि हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर करून घ्या. ठीक आहे. कारण की 10वी पर्यंत हे खूप डिटेल झालं आहे, पण आपण लक्ष दिलं नाही, अभ्यास केला नाही, त्यामुळे एवढं डिटेल मला पुन्हा घ्यावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. चला आता बघा, आता काही कोन दिले आहेत. आता या कोनांचा जर विचार केला म्हणजे बघा, यामध्ये विरुद्ध कोनाची आपण कन्सेप्ट बघूयात. तर विरुद्ध कोन म्हणजे काय, ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे, या एकमेकांना एका ठराविक जागी छेदतात. या ठराविक बिंदूपासूनचे जे काही अपोजिट अँगल तयार होणार आहेत, जसं म्हणजे बघा हा एक्स झाला आणि हा वाय झाला, यांची जे काही मापन असणार आहे ते कसं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते असणार आहे काय असणार आहे, तर ते असणार आहे सारखं. म्हणजेच हा अँगल जेवढा असेल तेवढाच अँगल हा वाय असणार आहे. त्याच पद्धतीनं जसं मी हा ए अँगल घेतो आणि हा बी अँगल घेतलो, त्याचंही माप ते सारखं असणार आहे विद्यार्थी. म्हणजेच अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. अशा पद्धतीनं विरुद्ध कोन आपले सारखे असतात विद्यार्थी मित्रांनो. कळलं. ठीक आहे. हा त्यामध्ये कन्सेप्ट होता. ही गोष्ट लक्षात ठेवा, लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. जे काही विरुद्ध कोन असतील, ठीक आहे, जेव्हा रेषा एकच रेषा जेव्हा दोघांना विभाजित असतील आणि त्या रेषांपासून तयार होणारे विरुद्ध कोन हे काय असणार आहेत विद्यार्थ्यांनो, तर हे असणार आहेत सारखे. म्हणजे हा जर एक्स असेल हा वाय असेल तर एक्स आणि वाय हे सारखे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. चला आता दुसरा आहे संगत कोन. आता संगत कोन म्हणजे काय, दोन पॅरलल रेषा आहेत. जसं मी आता दोन पॅरलल रेषा घेतल्या, आता एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे. त्या कधीच पॅरलल रेषामध्ये तुम्हाला माहित आहे, ज्या कधीच छेदत नाही, ठीक आहे, त्या रेषांना पॅरलल रेषा म्हणतात. ठीक आहे. आणि त्या सारख्या दिशेने प्रवास करतात. ठीक आहे. सारख्या दिशेने प्रवास करतात आणि कधीही त्या छेदत नाही, इन्फिनिटी मध्ये सुद्धा छेदत नाही. ठीक आहे. त्या रेषांना पॅरलल रेषा म्हणतात. जसं मी मग इथं घ्या, ही ए रेषा आहे आणि ही बी रेषा आहे. तर दोन्ही रेषा एकमेकांना पॅरलल आहेत आणि एक रेषा अशा पद्धतीनं त्यांना छेदत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एक सरळ रेषा त्यांना छेदत आहे. तर त्या रेषेपासून तयार होणारे जे काही कोन असतील, ठीक आहे, लगतचे जे काही कोन असतील, ठीक आहे, लगतचे कोन नाही म्हणणार यांना, जे काही कोन तयार होतील त्या कोन काय असणार आहेत, ते कोन बनणार आहेत संगत कोन. जसं म्हणजे मी एक्स घेतला आणि इथं वाय घेतला, हे जे संगत कोन आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे काय असणार आहेत, हे पण समसमान असणार आहेत. मग याच पद्धतीने मी जर हा कोन घेतला, याला म्हणतो मी डी आणि याला म्हणतो एफ. तर ज्या पद्धतीनं अँगल एक्स आणि अँगल वाय सेम आले, त्याच पद्धतीनं अँगल डी इज इक्वल टू अँगल एफ हे समान असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं सगळ्यांना. अशा पद्धतीचा हा संगत कोनाचा कन्सेप्ट होता. ठीक आहे. कळलं. चला आता पुढचा बघूया. आता पुढचा कन्सेप्ट आहे रेसिप्रोकल अँगल म्हणजेच व्युत्क्रम कोन. ठीक आहे. आता व्युत्क्रम कोन म्हणजे काय, यालाच आपण अल्टरनेट अँगल सुद्धा म्हणतो. हा व्युत्क्रम कोन म्हणजे कशा पद्धतीचा असतो बघा, दोन पॅरलल रेषा आहेत, ठीक आहे, त्यांना एक ठराविक रेषा अशा पद्धतीने छेदत असते. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितल्यानुसार जे संगत कोन आहेत, ठीक आहे, संगत कोन अशा पद्धतीने येत होते. तर मी तुम्हाला अगोदर संगत कोनाच्या अगोदर काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा, वर बघा, काय सांगितलं होतं, विरुद्ध कोन पण समान असतात. तर त्याच पद्धतीनं इथं बघा, म्हणजे पूर्ण एकत्र आलं. विरुद्ध कोनाची आणि संगत कोनाचा जर आपण विचार केला, या दोघांची पण कन्सेप्ट आपण लावली, तर या पॅरलल रेषामध्ये हे जरी दोन कोन
संगत कोण झाले असले आणि हे जे दोन कोण आहेत, ठीक आहे, हे झाले विरुद्ध कोण. म्हणजेच याचा अर्थ असा निघेल विद्यार्थी मित्रांनो, जे काही विरुद्ध कोण असतील, म्हणजे बघा आता हा अशा पद्धतीनं ही डायग्राम झाली, ठीक आहे. तर ह्या डायग्राम मध्ये हा कोण जसा एक्स आहे, हा वाय आहे, हा ए आहे आणि हा बी आहे. ज्या पद्धतीने मी विरुद्ध कोणाची कन्सेप्ट सांगितली एक्स इज इक्वल टू वाय, ठीक आहे, आणि संगत कोणाची कन्सेप्ट सांगितली की एक्स बरोबर काय असणार आहे, तर ए असणार आहे या ठराविक आकृतीनुसार. म्हणजे त्याचवरून हे गोष्ट कळते. मग जर दोन्ही आकृती जर त्या एकमेकांना कोण जर समान असतील, म्हणजे त्याचा अर्थ असा होईल का हा वाय कोण आणि हा ए कोण हे पण समान असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच ते अल्टरनेट अँगल जे काय असणार आहेत, या पद्धतीनं हा जो झेडचा जो काही साईन तयार झाला, या पद्धतीचे जे काही अँगल आहेत, हे जे अँगल आहेत दोन्ही अँगल काय असणार आहेत, तर ते दोन्ही अँगल समान असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे हा कन्सेप्ट होता. हा कन्सेप्ट कोणता होता, तर हा कन्सेप्ट होता रेसिप्रोकल अँगल, व्युत्क्रम कोन, किंवा यालाच आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? खूप डिटेल तुम्हाला घेता विद्यार्थी मित्रांनो इथे मी. चला आता क्षेत्रफळाचं, तर क्षेत्रफळाचा कन्सेप्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेतो विद्यार्थी मित्रांनो. चला पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदित राहा, मजेत राहा आणि रेग्युलर आपली प्रॅक्टिस करत राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.